नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? तर ऑप्शन क्रमांक एक अर्थ समिती असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक तीन 1971 बांगलादेश हा वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन सत्यमेव जयते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक एक दूधसागर गोवा, ऑप्शन क्रमांक दोन चित्रकूट छत्तीसगड, ऑप्शन क्रमांक तीन शिवसमुद्रम तामिळनाडू, तर ऑप्शन क्रमांक चार पुनासा राजस्थान, तर ऑप्शन क्रमांक तीन शिवसमुद्रम तामिळनाडू ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक सहावा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? तर ऑप्शन क्रमांक एक नर्मदा ही नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक एक 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक एक ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो? गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक चार गोदावरी व प्राणहिता यांचा संगम सिरोंचा या ठिकाणी होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक तीन चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 यावर्षी घडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड जिल्ह्यामध्ये नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, शेतीचे अवजारे व ऑइल इंजन साठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? शेतीचे अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक तीन भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कायदे मंडळ म्हणजेच संसद ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? तर ऑप्शन क्रमांक एक 1962 या साली चीनने भारतावर हल्ला केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते? हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वाधिक असते? तर ऑप्शन क्रमांक तीन
हवेमध्ये सर्वाधिक वायूचे प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडचे असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा. ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे? ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण यामध्ये कार्यरत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा. चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चिखलदरा हे पर्यटन स्थळ हे विदर्भामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. अतिवृष्टी. तर ऑप्शन क्रमांक 4 अनावृष्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा. बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय विभक्तीचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा. गळ घालणे चा अर्थ खालीलपैकी काय आहे? गळ घालणे चा अर्थ खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फार आग्रह करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा. माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 नपुसकलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा. हा ही हे तो ती ते हे कोणती सर्वनामे आहेत? हा ही हे तो ती ते हे कोणती सर्वनामे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दर्शक सर्वनामे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा. सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुमा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रॉ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा. पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संतूर वाद्य प्रकाराशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा. मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मांजरा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्लू मॉर्मॉन ही महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोह प्रकारचा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा. वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती ही जोजोबा ही आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा. खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कांगारूचा खंड हा ऑस्ट्रेलिया खंडाला ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा. टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इनपुट आउटपुट प्रकारचे डिव्हाइस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. भूछत्र आणि पेनिसिलियम हे आहेत. भूछत्र आणि पेनिसिलियम हे डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 कवक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. किबितू हे ठिकाण
कोणत्या राज्यात आहे? किबितू हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 किबितू हे ठिकाण अरुणाचल प्रदेशात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते? गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश व बिहार, ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मद्यपानामुळे डॅश डॅश अभाव निर्माण होतो. मद्यपानामुळे डॅश डॅश अभाव निर्माण होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 नायसिन अभाव निर्माण होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पित्तरस हे यकृत या ठिकाणी तयार होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 3 निळ्या उत्पादनाशी होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 48 खासदार महाराष्ट्रातून निवडले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भात संशोधन केंद्र हे कर्जत या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 ज्योतिर्लिंग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे चालवले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅश उपयोग करतात. केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात. तर ऑप्शन क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्याचा सर्वाधिक वाटा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणामाळचे पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर हवी आहे? स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर हवी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग यावर प्रभावी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 16वी जागतिक युवा
तीरंदाजी स्पर्धेत ऑगस्ट 2021 खालीलपैकी कोणत्या देशात पार पडले आहे? 16वी जागतिक युवा तीरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलंडमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथील खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 धनुर्वात, ऑप्शन क्रमांक 2 डांग्या खोकला, ऑप्शन क्रमांक 3 घटसर्प, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते? पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते? तर ऑप्शन क्रमांक 4 3 जानेवारी या दिवशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पारोळा हा तालुका जळगाव जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गुळ सुखी नागझिरी कोणत्या उपनद्या आहेत? गुळ सुखी नागझिरी कोणाच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी या नदीच्या उपनद्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खानापूर हे पठार सांगली जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 निलगिरी पर्वत शृंखला डॅश येथे स्थित आहे? निलगिरी पर्वत शृंखला डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्व महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 फिओर्ड हे भूरूप खालीलपैकी कसे निर्माण होते? फिओर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमनदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चनकापूर धरणा परसूल वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? चनकापूर धरणा परसूल वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 झूम असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्रात जाऊन मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? ऑप्शन क्रमांक 1 लातूर जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ताम्रपर्णी ही कोणाची
उपनदी आहे? ताम्रपर्णी ही कोणाची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 घटप्रभाची. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोकणमध्ये. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे? पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मेघालय पठार. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 बारखान हे भूरूप पुढीलपैकी कोणत्या खनन कार्यामुळे निर्माण होते? बारखान हे भूरूप पुढीलपैकी कोणत्या खनन कार्यामुळे निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 वारा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत नेऊन उजव्या अंगास मिळत नाही? कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 वासना. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताचे झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र मध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा? खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वाऱ्याची गती डॅशच्या साधनाने मोजतात? वाऱ्याची गती डॅशच्या साधनाने मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमिनोमीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बांद्रा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत? पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक प्रतिरोध पर्जन्य. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी खसदरीतून वाहणारी नदी होय. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या जिल्ह्यात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा हा क्रोमाइटचा आहे? भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10% साठा क्रोमाइटचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद प्रयागराज. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅशहा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे? डॅशहा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅशहा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? डॅशहा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 साखर उद्योग हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील
चा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 भाकरा नांगल हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले? कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु अर्जुन देव यांनी शीख ग्रंथाचे संकलन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत तुकाराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होत्या? नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीमती सिंधुश्री खुल्लर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुसडगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 1971 मध्ये आंध्र प्रदेशातील डॅश या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले. 1971 मध्ये आंध्र प्रदेशातील डॅश या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हैसमाळ औरंगाबाद. ऑप्शन क्रमांक 2 अंबोली सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक 3 माथेरान रायगड. ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 4 तोरणामाळ अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम कुठे आहे? डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 अरबी समुद्राची राणी कशास संबोधली जाते? अरबी समुद्राची राणी कशास संबोधली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कोचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला कोणत्या भाषेत लिहिले होते? भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला कोणत्या भाषेत लिहिले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 बंगाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बंगालच्या फाळणी विरोधात सुरू केलेली चळवळ कोणती? बंगालच्या फाळणी विरोधात सुरू केलेली चळवळ कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 वंगभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लोकलेखा समितीमध्ये लोकसभेचे किती सदस्य असतात? लोकलेखा समितीमध्ये लोकसभेचे किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सौरमंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता? सौरमंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 शनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पंडित शिवकुमार शर्मा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? पंडित शिवकुमार शर्मा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोल्हापूर जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? कोल्हापूर जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 11 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन
क्रमांक 4 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतातील सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत? भारतातील सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 1 19वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 वसंतराव नाईक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी राहणारी व्यक्ती कोण? सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी राहणारी व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री असणार आहे? व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 20वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कृषी दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो? महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिसपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे? आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मानवतेसाठी योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते? मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 24 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला? T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रामकृष्ण मठाची स्थापना कुठे झाली? रामकृष्ण मठाची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 बेलूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती? सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 रबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला आहे? कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जसप्रीत बुमराह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नार्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नुकतीच कोणाची निवडणूक झाली? महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 अजितदादा पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 2022 रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्य पुरस्कार मिळालेला आहे? 2022 रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्य पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 10 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मिस इंडिया 2022
चा बहुमान कोणास मिळालेला आहे? मिस इंडिया 2022चा बहुमान कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिनी शेट्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 शिनी शेट्टी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? शिनी शेट्टी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बिपिन रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील सर्वात मोठा गिरसबा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा गिरसबा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्ध संघर्षात दिलेली घोषणा कोणती? आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरुद्ध संघर्षात दिलेली घोषणा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 चलो दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 मानवी समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? मानवी समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरित क्रांती अन्नधान्य, ऑप्शन क्रमांक 2 श्वेत क्रांती दुग्ध उत्पादन, ऑप्शन क्रमांक 3 पिवळी क्रांती टमाटे उत्पादन, ऑप्शन क्रमांक 4 निळी क्रांती माशांचे उत्पादन, तर ऑप्शन क्रमांक 3 पिवळी क्रांती टमाटे उत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 NIA म्हणजे काय? NIA म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली? भारताच्या राष्ट्रध्वजास संविधान समितीने केव्हा मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 22 जुलै 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी सजातीय स्वर न नसलेला पर्याय ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वर न नसलेला पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 आ ई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल.